नमस्कार. आजपासून श्रीरामाचं नवरात्र सुरू होतं आहे. प्रभू रामचंद्रांची जी अनेक स्तोत्र आहेत त्यामध्ये श्री रामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी, अत्यंत सिद्ध स्तोत्र मानलं जातं. अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय असं हे स्तोत्र आहे. घरोघरी संध्याकाळी रामरक्षा पूर्वी म्हटली जायची आणि आजही अनेक ठिकाणी म्हटल्या जाते. लहानपणी रामरक्षा भीमरूपी पाठ झालीच पाहिजे असा पालकांचा कटाक्ष असायचा. शिस्त असायची. लहानपणी केलेले हे जे पाठांतर असतं हे पुढे जीवनामध्ये कठीण प्रसंगामध्ये किती साथ देतं, धीर देतं, मनोबल वाढवतं आणि माणसाच्या मनातली भीती दूर करतं. याचं प्रत्यंतर जे लोक नियमाने रामरक्षा म्हणतात त्यांना जीवनामध्ये केव्हा ना केव्हा येत असतं. या नवरात्रामध्ये श्री रामरक्षा स्तोत्राविषयी आणि त्यातून रामचंद्रांचे जे गुण प्रगट झालेले आहेत सांगितले आहेत आणि रामाचं चरित्र जे आहे त्याविषयी बोलावं असं मला वाटलं. आणि या उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे. हे जे रामरक्षा स्तोत्र आहे हे मूळ आनंद रामायणामध्ये आहे. आनंद रामायणसुद्धा वाल्मिकींनीच रचलेलं आहे. प्रत्येक सर्गाच्या शेवटी इति श्री शतकोटी रामचरित्रांतर्गत श्रीमद आनंद रामायणे वाल्मिकीये असा वाल्मिकींचा उल्लेख त्यामध्ये येतो. आणि जन्मकांडामध्ये असं वर्णन आलं आहे की कुशाला आणि लवाला जन्मापासून 10 दिवसपर्यंत वाल्मिकी ऋषी रामरक्षा महामंत्रांनी अभिषेक करत होते. तसंच पुढे भगवान शिव पार्वतीला एक गोष्ट सांगतात. विष्णुदास नावाचा एक शिष्य असतो आणि तो आपल्या गुरुला रामदासाला विचारतो की भगवान ज्या रामरक्षा महामंत्रांनी वाल्मिकींनी कुशाला अभिमंत्रित केलं तो मंत्र आपण मला सांगा. आणि त्यावेळी त्याचे गुरु सांगतात की शिवानी पार्वतीला हा मंत्र सांगितला होता. कार्तिकेयाला तारकासुराचा वध करण्याचं सामर्थ्य प्राप्त व्हावं यासाठी पार्वतीनी त्याला रामरक्षेने अभिमंत्रित केलं. असं हे शंकरांनी पार्वतीला सांगितलेलं स्तोत्र आहे की जे बुधकौशिक ऋषींच्या माध्यमातून प्रगट झालं आहे. या दिव्य स्तोत्राच्या अंतरंगात आता आपण प्रवेश करूया. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकं श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. असा सुरुवातीचा भाग स्तोत्राचा प्रस्तावने दाखल मंत्रमय असा आलेला आहे. प्रारंभी विघ्नहर्त्या गणेशाला वंदन केलं आहे आणि मग सांगितलं आहे की या रामरक्षा स्तोत्रमंत्राचे ऋषी बुधकौशिक आहेत. श्री सीतारामचंद्र देवता आहे. स्तोत्राचा छंद अनुष्टुप आहे. स्तोत्राची शक्ती सीतामाई आहे. कीलक श्री हनुमानजी आहेत आणि श्री रामचंद्रांचं प्रेम प्रीती हाच विनियोग आहे. त्यासाठी या स्तोत्रमंत्राचा मी जप करतो, पाठ करतो असा या सुरुवातीच्या वाक्यांचा मंत्रांचा अर्थ आहे. स्तोत्रमंत्रस्य असं म्हटलं आहे. पहा, रामरक्षा हे स्तोत्रही आहे आणि मंत्रही आहे. स्तोत्र आणि मंत्र या 2 शब्दांमध्ये फरक आहे. त्यांच्या अर्थामध्ये भिन्नता आहे. ज्यामध्ये प्रभूचं स्तवन आहे, येन स्तूयते तत्स्तोत्रम असं शंकराचार्य म्हणतात. या स्तोत्रामध्ये श्रीरामांची स्तुती केलेली आहे, स्तवन केलं आहे म्हणून हे स्तोत्र आहे. आणि तसंच रामरक्षा मंत्रही आहे, मंत्रमय आहे. मननात त्रायते यस्मात् तस्मात् मंत्र प्रकीर्तते. मनन केल्याने रक्षणाचं सामर्थ्य प्राप्त होतं, तो मंत्र असतो. मंत्र म्हणजे केवळ अक्षरांचा समुदाय नाही, तर त्यामध्ये
त्या मंत्राच्या शब्दांमध्ये असणारा जो अर्थ आहे, त्या शब्दांची जी योजना आहे, त्याचा नाद, ध्वनी आणि मंत्र उच्चारणारा जो व्यक्ती आहे त्याच्या मनाची शक्ती त्या मंत्रामध्ये असते. मंत्राचं एक शास्त्र असतं, तंत्र असतं, सामर्थ्य असतो आणि प्रभाव असतो. प्राचीन ऋषींनी जे अनेक मंत्र सांगितलेत, गायलेत, त्यामागे विज्ञान आहे आणि तो संशोधनाचा विषय आहे. आणि त्याहीपेक्षा तो श्रद्धेचा, तपश्चर्येचा आणि अनुभवाचा विषय आहे. रामरक्षा हा सिद्ध मंत्रच आहे आणि त्याच्या प्रभावाचा अनुभव, त्याचा प्रत्यय अनेकांनी घेतला आहे. प्रत्येक मंत्राला ऋषी, देवता, छंद, शक्ती आणि कीलक असतं. या रामरक्षा स्तोत्राचे ऋषी बुधकौशिक आहेत. हे बुधकौशिक म्हणजे कोण? तर ते विश्वामित्र असले पाहिजेत असं म्हणतात. आनंद रामायणामध्ये शंकर पार्वतीला सांगतात की मी तुला जो रामरक्षा मंत्र सांगितला तो पूर्वी विश्वामित्रांना सांगितला होता. हे विश्वामित्र कुशिक वंशातले म्हणजे कौशिक आहेत. या कौशिक कुळामधला जो ज्ञानी तो बुधकौशिक म्हणजे विश्वामित्र आहेत. श्रीरामांच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये, त्यांच्या चारित्र्याच्या घडणीमध्ये विश्वामित्रांचा फार मोठा वाटा आहे. यज्ञरक्षणाच्या निमित्ताने त्यांनी रामलक्ष्मणांना वनात नेलं, युद्धाचं प्रत्यक्ष शिक्षण दिलं, शस्त्र अस्त्र त्यांना दिली, शिकवली, त्यांचं शिक्षण केलं. अनेक कथांमधून आणि प्रत्यक्ष आचरणातून आणि प्रत्यक्ष उपदेशातून रामलक्ष्मणांना संस्कार दिले. त्राटिका, मारीच, सुबाहू यांच्याबरोबर प्रत्यक्ष युद्ध रामलक्ष्मणांनी त्यावेळी केलं. अहिल्याचा उद्धार, सीता स्वयंवर या सगळ्या प्रसंगांच्यामध्ये विश्वामित्र आहेत. वसिष्ठ आणि विश्वामित्रांच्या कथा वाल्मिकी रामायणामध्ये आलेल्या आहेत आणि आपल्या तपश्चर्येनी विश्वामित्रांनी ब्रह्मर्षी पदाची प्राप्ती करून घेतली आहे. पुढे रामरक्षेमध्येच आदिष्टवान यथा स्वप्ने असा श्लोक आला आहे की शंकरांनी स्वप्नात येऊन बुधकौशिक ऋषींना स्तोत्र सांगितलं आणि सकाळी उठून त्यांनी ते लिहून काढलं असा श्लोक पुढे आला आहे. असे हे बुधकौशिक ऋषी रामरक्षेचे उद्गाते आहेत. श्री सीता रामचंद्रो देवता या स्तोत्रमंत्राची देवता सीता रामचंद्र आहेत. याचा छंद अनुष्टुप आहे. रामरक्षा स्तोत्र हे अनुष्टुप छंदामध्ये लिहिल्या गेला आहे. आदिकवी वाल्मिकींना हा छंद स्फुरला. क्रौंचवधाचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगी महर्षींच्या तोंडून जणू त्यांचा शोक, त्यांची करुणा श्लोक रूपाने प्रगट झाली. मा निषाद प्रतिष्ठात्व मगमश शाश्वती समाहा असा श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडला. आणि हा जो श्लोक आहे, ही जी तुझी वाणी आहे, ही म्हणजे अनुष्टुप छंद आहे असं ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं. आणि या अनुष्टुप छंदामध्ये तू काव्यरचना कर, रामायण रचना कर असं सांगितलं. 16 अक्षरांचा आणि 8व्या अक्षरावर यती असणारा असा हा छंद आहे. या छंदामध्ये रामरक्षा स्तोत्राची रचना बुधकौशिक ऋषींनी केली आहे. सीतामाई ही या स्तोत्राची शक्ती आहे. आदिमाया, पातिव्रत्याचा महान आदर्श, रामस्वरूपामध्ये लय पावलेली सीता ही या स्तोत्राची शक्ती आहे. श्री हनुमान या स्तोत्राचे कीलक आहेत. कीलक म्हणजे पाचर, आस, किल्ली, कणा, मध्य असा याचा अर्थ आहे. हनुमंत हे रामरक्षेचे आणि रामकथेचे सुद्धा प्राणच आहेत, मध्य आहेत. हनुमानाच्या कृपेनीच रामकृपा शक्य होत असते, सुलभ होत असते. दुनिया चले ना श्रीराम के बिना, रामजी चले ना हनुमान के बिना असं म्हटलं जातं. रामभक्त हनुमान हे या स्तोत्राचे कीलक आहेत.
श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग हा असं म्हटलंय. या जपाचा, या रामरक्षा पाठाचा विनियोग काय आहे? तर श्रीरामचंद्रांची प्रीती हा आहे. रामचंद्रांची प्रीती, त्यांचं प्रेम प्राप्त व्हावं यासाठी या स्तोत्राचा जप मी करतो आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. भगवंत कुणालाही आपलं प्रेम देत नाही सहजासहजी, बाकी सगळं देऊन टाकतात, मुक्तीसुद्धा देतात. परंतु देवाचं प्रेम प्राप्त होणं, अंतरंगामध्ये हृदयामध्ये रामाची प्रीती प्राप्त होणं हे अत्यंत कठीण आहे. रामाच्या कृपेनीच ते शक्य होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की रामचंद्र प्रीत्यर्थे, रामचंद्रांची प्रीती प्राप्त व्हावी यासाठी या स्तोत्राचा, या स्तोत्र पठनाचा विनियोग आहे. आज इथेच थांबूया. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय.